Welcome to all of you, my dear students. In the last videos, we discussed about three essays, that is, the anxiety of Indianness, memory, and now we will discuss about the prologue. Prologue from Beyond Post-Colonialism, Dreams and Realities of Nation, the Personal to the Political. ओके, जसबीर जैन या लेखिकेचं बियॉन्ड पोस्ट कॉलनिलिझम ड्रीम्स अँड रिॲलिटीज ऑफ अ नेशन द पर्सनल टू द पॉलिटिकल या पुस्तकातील प्रोलॉग आपल्याला अभ्यासायला आहे. ओके, जसबीर जैन कोण आहेत? तर जसबीर जैन इज इंडियन रायटर अँड क्रिटिक. शी इज द हॉनररी डिरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक होनोररी म्हणजे मान म्हणून दिलेलं किंवा विनावेतन दिलेली पदवी किंवा सन्मान ज्याला आपण म्हणतो. तर जसबीर जैन इज अ इंडियन रायटर. त्या एक इंडियन रायटर आहेत, एक क्रिटिक आहेत आणि डिरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या डिरेक्टर आहेत. कशा आहेत? होनोररी, विनावेतन, एक सन्मानात्मक त्यांना दिलेलं ते पद आहे. जयपूरमध्ये असणाऱ्या या रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या त्या डिरेक्टर आहेत. शी वॉन साहित्य अकादमी रायटर इन रेसिडन्स, एक साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना दिलेला आहे रायटर इन रेसिडन्समध्ये. शी हॅज रिसिव्ड सेव्हरल प्रेस्टिजियस अवॉर्ड्स अँड फेलोशिप. शी हॅज रिटन सेव्हरल बुक्स. त्यांनी इतर काही पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. त्यांचा जो एक एसे आहे जो आपण आता अभ्यासणार आहोत, हर एसे प्रोलॉग फ्रॉम द पर्सनल टू द पॉलिटिकल डील्स विथ पोस्ट इंडिपेंडंट इंडियन नॉवेल. आता जो पोस्ट कॉलोनियलिझम ड्रीम्स आणि रिॲलिटीज ऑफ अ नेशन द पर्सनल टू द पॉलिटिकल, ही जी नॉवेल आहे ही पोस्ट इंडिपेंडंट इंडियन नॉवेल आहे किंवा एक पोस्ट इंडियन ज्या नॉवेल आहेत, इंडिपेंडंट इंडियन नॉवेल, त्याच्याशी निगडीत आहे किंवा त्या कन्सेप्टमध्ये ती नॉवेल बसते आफ्टर इंडिपेंडंट. सो इन द बिगिनिंग ऑफ द एसे हियर, in the beginning of the essay she states that post independent Indian novel works with multiplicities, multiple language, multi-subjectivities, themes and discourses, multiple memories, perspectives and landscapes. In the beginning of the essay, निबंधाच्या अगदी सुरुवातीला त्या अधोरेखित करतात किंवा त्या आपल्याला सांगतात की दॅट पोस्ट इंडिपेंडंट नॉवेल ज्या आहेत त्या मल्टिप्लॅसिटीज मध्ये काम करतात किंवा त्याच्यामध्ये जे उल्लेख आपल्याला सापडतात ते अगदी मल्टिपल उल्लेख आपल्याला सापडतात. मग त्याच्यात मल्टिपल लँग्वेजचा वापर असेल, मल्टिपल सब्जेक्टचा वापर असेल, थीम्स असतील किंवा वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळी चर्चा त्याच्यामध्ये ही मल्टिपल पद्धतीनं असेल किंवा एक मल्टिपल मेमरीज, असंख्य गुणात्मक पद्धतीने किंवा असंख्य प्रमाणामध्ये तिथल्या असणाऱ्या मेमरीज असतील आणि एक जे दृष्टिकोन आहे ते एक दृष्टिकोन न ठेवता वेगवेगळे दृष्टिकोन हे त्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि लँडस्केप देखील. इट इज पॉप्युलरली कॉल्ड ॲज पोस्ट कॉलोनियल नॉवेल. आणि म्हणून या ही जी नॉवेल आहे ही एक पोस्ट कॉलोनियल नॉवेल म्हणून ओळखली जाते. Hello. It is popularly called as post-colonial novel. This essay is not a chronological study or a historical survey. हा जो निबंध आहे हा काही एक कालक्रमानुसारचा अभ्यास नाही किंवा ऐतिहासिक सर्वे नाही. द रायटर इज नॉट इंटरेस्टेड विथ पॅरलल लिटररी डेव्हलपमेंट इन डिफरंट लँग्वेजेस बट टू आयडेंटिफाय देअर कॉमन कन्सर्न्स अलॉंग विथ डिफरन्स of linguistic or regional traditions and different politico-economic caste histories.
Writer is not interested with parallel literary development in literary different languages. जो रायटर आहेत ह्या एक पॅरलल लिटररी डेव्हलपमेंट आहे किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. बट टू आयडेंटिफाय देअर कॉमन कन्सर्न्स, त्यांच्यामधील जे कॉमन कन्सर्न जे आहेत अलॉंग विथ डिफरन्सेस ऑफ लिंग्विस्टिक और रिजनल ट्रॅडिशन्स, एक प्रादेशिक किंवा एक भाषेमधला जो फरक आहे त्या संदर्भामधला आयडेंटिफाय करणं यावर त्या लक्ष केंद्रित करतात. रिजनल ट्रॅडिशन्स असतील किंवा डिफरंट पॉलिटिकल इकॉनॉमिक कास्ट हिस्ट्रीज असतील या संदर्भामध्ये त्या विचार करतात. थोडक्यात काय की जे रायटर आहेत इज नॉट इंटरेस्टेड विथ पॅरलल लिटररी डेव्हलपमेंट ऑफ इन डिफरंट लँग्वेज, बट डिफरंट लँग्वेजेसमधल्या ज्या लिटररी डेव्हलपमेंट आहेत याच्यामध्ये त्या एक समांतर इंटरेस्टेड नाही आहेत, पण त्या तेथील प्रादेशिक भाषा, त्यांची संस्कृती, त्यांच्याबद्दल किंवा ही हिस्टॉरिकल किंवा ही पॉलिटिको इकॉनॉमिक कास्ट हिस्ट्रीज असतील या संदर्भामध्ये त्या लक्ष केंद्रित करतात. शी विशेस टू एक्सप्लोर एव्हरी रिव्हॉल्युशन टेकिंग प्लेस एव्हरीवेअर. शी विशेस टू वर्क फॉर ॲन इंटिग्रेटेड कन्सेप्ट ऑफ इंडियन रायटिंग अक्रॉस लँग्वेजेस. ओके, इथे शी विशेस टू एक्सप्लोर एव्हरी रिव्हॉल्युशन टेकिंग प्लेस everywhere. She wishes to work for an integrated concept of Indian writing across languages. ज्या भारतातल्या एकंदरीत सगळ्या लँग्वेज आहेत त्या लँग्वेज किंवा त्या क्रांती ज्या आहेत, शी विशेस टू एक्सप्लोर एव्हरी रिव्हॉल्युशन, जे काही क्रांती झालेले आहेत टेकिंग प्लेस एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी ज्या काही क्रांती झालेल्या आहेत त्याबरोबर शी विशेस टू वर्क फॉर अन इंटिग्रेटेड कन्सेप्ट, एक आपण ज्याला इंटिग्रेटेड कन्सेप्ट ज्या आहेत त्या इंटिग्रेटेड कन्सेप्ट आहेत इंडियन रायटिंगमधल्या की ज्या अक्रॉस दी लँग्वेजेस, ऑल लँग्वेजेसमधल्या ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्यावर वर्क करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. पुढे त्या म्हणतात की शी स्टेट्स दॅट मॉडर्न इंडियन नॉवेल हॅज बिकम वेल रिसर्च ऑर अ डीपली फेल्ट एक्सप्रेशन. ते म्हणते की मॉडर्न इंडियन नॉवेल ह्या एक वेल रिसर्च आहेत आणि अगदी डीपली फेल्ट एक्सप्रेशन आहेत किंवा त्याच्यामध्ये एक इमोशन्सचा किंवा एक्सप्रेशनचा एक सूक्ष्म एक्सप्रेशन किंवा वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. इट इज क्रिएटिंग कॉम्बिनेशन्स ऑफ फिलॉसॉफिकल अँड सायकोलॉजिकल कन्सेप्ट्स. ते एक प्रकारे जणू काही फिलॉसॉफिकल आणि एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट्सचं कॉम्बिनेशन आहे. शी हॅज सायटेड एक्झाम्पल्स ऑफ अमिताभ घोष. ती या ठिकाणी अमिताभ घोष यांचं उदाहरण देते. अमिताभ घोष, द हंग्री टाईड. त्याचबरोबर मृदुला गर्ग्स, चित्तकोब्रा. मृदुला गर्ग्स, चित्तकोब्रा. इथे आर टायपिंग मिस्टेक आहे. चित्तकोब्रा. अन्नपूर्णा देवीच, सुवर्णलता. हरिनारायण आपटेच मेन. आणि टागोर्स गोरा अँड गांधीयन नॉवेल्स. गोरा अँड गांधीयन नॉवेल्स. मॉडर्न नॉवेल्स आर डिफरंट फ्रॉम अर्ली रायटर्स. Modern novels are different from early writers. Modern novelists are not interested in exploring culture. They are interested in exploring themselves. Modern novelists जे आहेत ते जुनं कल्चर किंवा जुन्या गोष्टी यामध्ये ते इंटरेस्टेड नाही आहेत. तर ते इंटरेस्टेड कशामध्ये आहेत तर दे आर इंटरेस्टेड इन एक्सप्लोरिंग देमसेल्व्स. ते त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये स्वतःला एक्सप्लोर करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. दे आर एक्सप्लोरिंग रियालिटी एक्सप्लोर करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि त्यांच्या साहित्यामध्ये रियालिटी त्यांनी एक्सप्लोर केलेली आहे. कोणी? मॉडर्न रायटर्सनी. अ न्यू एक्सपेरियन्शियल ॲस्थेटिक्स, एक नवीन एक्सपेरियन्शियल सौंदर्यशास्त्राचा त्यांनी वापर त्याच्यामध्ये केला आहे. इज इमर्जिंग फ्रॉम द लाईन्स ऑफ स्ट्रगल. मग ते स्ट्रगलच्या बाबतीत असेल, इलिटरसी असेल किंवा डिप्रिवेशन असेल, एक वंचितपणा ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
स्ट्रगल, इलिटरसी आणि डिप्रिवेशन, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी एका नव्या पद्धतीनं त्यांच्या साहित्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. इट हॅज गिवन बर्थ टू अ न्यू रिअलिझम. इट हॅज गिवन बर्थ टू अ न्यू रिअलिझम विच पोर्ट्रेस filth and ugliness of life. It has given birth to a new realism. एका नव्या वास्तववादाला त्यांनी जणू काही जन्म दिला. विच पोर्ट्रेट्स, की जे त्यांचं साहित्याचं वर्णन त्याच्यामध्ये कसलं करतात, तर एक अग्लिनेस किंवा जे काही फिल्थ आहे, एक मलिन झालेली अवस्था, या सगळ्याचं वर्णन ते त्यांच्या साहित्यामध्ये वापरतात किंवा करतात. आणि तेही अगदी रिअलिझमच्या अँगलने किंवा एक नवीन वास्तववाद ते त्यांच्या लिखाणामध्ये करतात. आणि त्याला नवी काही जणू काही त्या लोकांनी इट हॅज गिवन बर्थ टू अ न्यू रिअलिझम. पुढे बघा, इट इज नॉट मेअरली द अँगर ऑफ इमोशन बट क्वेश्चनिंग द व्हॅल्यूज ऑफ रिस्पेक्टेबिलिटी अँड मॉरॅलिटी यूज्ड ॲज नॉर्म्स. इट इज नॉट मेअरली द अँगर, हा फक्त एक इमोशन्सचा अँगर नव्हता किंवा फक्त इमोशन्सचा राग नाही आहे, तर किंवा फक्त त्या संदर्भातच बोलता येत असं नाही, तर बट क्वेश्चनिंग द व्हॅल्यूज ऑफ रिस्पेक्टेबिलिटीच्या संदर्भातले क्वेश्चन असतील किंवा नैतिकतेच्या संदर्भातले प्रश्न असतील, किंबहुना जी बंधनं किंवा जे नियम मॉरॅलिटी आणि रिस्पेक्टिबिलिटी म्हणून वापरले जातात त्या संदर्भात निर्माण केलेले क्वेश्चन्स हे देखील एका नव्या पद्धतीनं या साहित्यामध्ये, मॉडर्न साहित्यामध्ये वापरण्याचं काम मॉडर्न रायटर्सने केले. इट इज ऑल्सो नॉट द अँगर ऑफ रायटर्स ऑब्जेक्टिव्हिटी. ही फक्त रायटर्सच्या निष्क्रियते संदर्भामध्ये नाही आहे. इट इज ऑल्सो नॉट द अँगर ऑफ रायटर्स ऑब्जेक्टिव्हिटी. त्याचबरोबर फक्त रायटर्सची जी निष्क्रियता आहे या संदर्भातला तो राग नाही आहे. दिस स्ट्रक्चर स्क्रुटिनायझेस रिलिजन, कल्चर अँड पॉवर अँड नॉट द नोशन ऑफ कन्व्हेन्शनल बाउंड्रीज. आता हा जो काही स्ट्रक्चर आहे, दिस स्ट्रक्चर स्क्रुटिनाइज, एक प्रकारे छाननी करतं. मग ते रिलिजन असेल, कल्चर असेल किंवा पॉवर असेल, यांची जणू काही छाननी करतं. अँड नॉट द नोशन ऑफ कन्व्हेन्शनल बाउंड्रीज, आणि जे मत आहेत किंवा हेतू आहेत परंपरागत बाउंड्रीजचे, त्याची छाननी करत नाही किंवा त्या संदर्भात बोलत नाही. पण रिलिजन इज चॅलेंज बाय पॉलिटिकल रिॲलिटीज. जो धर्म आहे तो पॉलिटिकल ज्या रिॲलिटीज आहेत त्यांच्यामुळे त्याला आव्हान निर्माण झालं. फॉर एक्झाम्पल, द बर्थ ऑफ बांगलादेश, राजकारणाचं बळी पडलं अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. द रिलिजियस फंडामेंटलिझम, धार्मिक कट्टरतावाद जो आहे तो काय करतो, कल्टिवेट्स कन्झर्वेटिझम. पुराणमतवाद आहे तो पुराणमतवाद जोपासण्याचं काम द रिलिजियस कंटॅमेंटलिझम करतं. अमॉंग द इंडियन मायनॉरिटीज, अमॉंग द इंडियन मायनॉरिटीज, भारताच्या अल्पसंख्याकांमध्ये रिलिजियस फंडामेंटलिझम, धार्मिक कट्टरतावाद, कल्टिवेट्स जोपासतं काय, पुराणमतवाद. जुन्या गोष्टींची थोडक्यात एक प्रकारे अल्पसंख्याक लोकांवरती लादण्याचं काम किंवा त्यांच्यावर एक जोपासण्याचं काम हे कट्टरतावाद करतं. दे क्रिएट प्रॉब्लेम्स टू द कन्सेप्ट ऑफ नेशनहूड. ते जणू काही एक प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहेत टू द कन्सेप्ट ऑफ नेशनहूड, भारतीयत्वासाठी. द कंटेम्पररी रायटिंग, समकालीन जे लिखाण आहे, द कंटेम्पररी रायटिंग जे आहे, रिफ्लेक्ट्स अ रिविविंग ऑफ कास्ट इश्यूज अँड रिप्रेझेंटेशन ऑफ दलित. जे जुनं लिखाण आहे, जे समकालीन लिखाण आहे, त्या लिखाणामध्ये जे रिफ्लेक्शन आहे किंवा जे वर्णन आहे ते वर्णन कशाबद्दल आढळतं, तर कास्ट इश्यूज आणि रिप्रेझेंटेशन ऑफ दलित, दलितांचं वर्णनात्मक लिखाण ते समकालीन लिखाणामध्ये आढळतं. मच वर्क इज डन अबाउट द कास्ट सिस्टम इन इंडिया. बरंचसं साहित्य जे आहे ते कास्ट सिस्टम आहे इंडियातलं, त्या संदर्भात लिखाण आपल्याला बघायला मिळतं. मेनी रिफॉर्मिस्ट हॅव रिटन अबाउट द जेंडर अँड कास्ट इश्यूज.
बरेचसे जे सुधारणावादी लेखक आहेत त्यांनी जे काही लिहिलं ते जेंडर आणि कास्ट इश्यूजबद्दल लिहिलं. मग ते महात्मा फुले असतील किंवा निकोलस डायर्क्स असतील, यासारखे जे सुधारणावादी लेखक आहेत, सुधारवादी जे लेखक आहेत त्यांनी त्या पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. द कंटेम्पररी नॉवेल मूव्ज फ्रॉम पर्सनल टू सोशल. आता ज्या काही कंटेम्पररी नॉवेल आहेत त्या वैयक्तिक ते सामाजिक आणि नॅशनल हिस्ट्रीज अँड इज कॉन्स्टंटली परफॉर्म इन द फंक्शन. आता कंटेम्पररी नॉवेल्स मूव्ज पर्सनल टू द सोशल, वैयक्तिकतेपासून ते सामाजिकतेकडे जातात आणि सामाजिकतेपासून ते राष्ट्रीयत्वाकडे जातात. अँड टू नॅशनल हिस्ट्रीज अँड इज कॉन्स्टंटली परफॉर्मिंग द फंक्शन. आणि ते काम कालक्रमानुसार कंटिन्युअस चालत राहतात. कंटेम्पररी नॉवेल्स वैयक्तिकपासून ते सामाजिकतेकडे, सामाजिकपासून राष्ट्रीयत्वाकडे, नॅशनल हिस्ट्री राष्ट्रीय इतिहासाकडे आणि अँड इज कन्स्टंटली परफॉर्मिंग द फंक्शन. ओके, पुढे बघा. They relate to a social reality, though there is no conventional social realism. It is not possible to say that writer is writing in realistic mode. आता मग जे कंटेम्पररी लिखाण आहे ते सोशल रिॲलिटीसुद्धा जरी त्यांच्या साहित्यामध्ये मांडत असले किंवा इज नो कन्व्हेन्शनल सोशल रिअलिझम, पण त्याच्यामध्ये एक सोशल रिअलिझम जे आहे ते आपल्याला दिसत नाही. इट इज नॉट पॉसिबल टू से दॅट रायटर इज रायटिंग इन अ रिअलिस्टिक मोड. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की जे रायटर आहेत त्यावेळेचं ते काही रिअलिस्टिक मोडमध्ये लिहितात. देर इज अ शिफ्ट फ्रॉम लँग्वेज ॲज अ It is not possible to say that writer is writing in realistic mode. There is a shift from language as a means of communication to language as a self-sustaining generation of meaning. Okay, तर there is a shift from language as a means of communication to language as a self-sustaining generation. आता काही जे लेखक आहेत किंवा there is a shift from language, जे लेखक आहेत ते या जगामध्ये किंवा आधुनिकतेमध्ये स्वतःला एक सस्टेन करण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी ती भाषा ते लोक आत्मसात करतात किंवा कम्युनिकेशन टू लँग्वेज ॲज अ सेल्फ सस्टेनिंग जनरेशन ऑफ मिनिंग. त्याच्यामुळे त्यांना एक सेल्फ सस्टेनिंग जनरेशन असं म्हणता येईल. फ्रॉम एक्स्ट्रा रेफरन्शियल टू सेल्फ रेफरन्शियल. म्हणजे काय आहे, देर इज अ शिफ्ट फ्रॉम लँग्वेज ॲज अ मीन्स ऑफ. इथे जी भाषा आहे ही भाषा म्हणजे एक कम्युनिकेशन करण्यासाठी, मीन्स ऑफ कम्युनिकेशन टू लँग्वेज ॲज अ सेल्फ सस्टेनिंग जनरेशन ऑफ मिनिंग. एक स्वतःचं सस्टेन करण्यासाठी या काळामध्ये, या पद्धतीमध्ये फ्रॉम एक्स्ट्रा रेफरन्शियल म्हणजे एखाद्या इतर लोकां बोलतात त्यांचं ऐकून किंवा इतर रेफरन्स घेऊन किंवा स्वतःच काही रेफरन्स काढून त्यांचा अर्थ लावून त्या एकंदरीत मॉडर्न लिटरेचरमध्ये स्वतःला किंवा लोकांशी बोलण्यासाठी स्वतःला ते सस्टेन करत असतात. आणि म्हणून फ्रॉम मॉडर्निझम टू पोस्ट मॉडर्निझम, एक मॉडर्निझमपासून ते पुढे पोस्ट मॉडर्निझमपर्यंत जायला स्वतःला ते सस्टेन करत असतात. सर्वाईव्ह करण्यासाठी ते लँग्वेज आत्मसात करत असतात. बट दॅट इज नॉट मीन की दे आर मॉडर्न रायटर्स. म्हणजे एक प्रकारे मॉडर्न रायटर्स ते पोस्ट मॉडर्निझममधला जो काळ आहे तो काळ आपण किंवा ती दरम्यानची जनरेशन आपण समजूयात. ओके, तर देर आर 3 स्टेजेस ऑफ रिॲलिटी. द रायटर्स अंडरस्टँडिंग ऑफ आउटर रिॲलिटी, अ मोड ऑफ रिप्रेझेंटेशन अँड रीडर्स अंडरस्टँडिंग ऑफ दॅट रिॲलिटी. वास्तविकतेच्या संदर्भामध्ये रायटर्सची जी अंडरस्टँडिंग आहे आउटर रिॲलिटीच्या बाहेर, द मोड ऑफ रिप्रेझेंटेशन
रिप्रेझेंटेशनचा जो काही मोड आहे तो कुठल्या पद्धतीचा कल त्याच्या लिखाणामध्ये आहे. आणि रीडर्स अंडरस्टँडिंग ऑफ दॅट रिॲलिटी, वाचकाची जे समजून घेणं आहे किंवा वाचक कशा पद्धतीनं समजून घेतो आहे ती रिॲलिटी, हे 3 स्टेजेस आहेत. कसले? रिॲलिटीचे. दिस इज एक्सपेक्टेड टू ओपन आउट अ फॅमिलियर वर्ल्ड which could be culturally different. Narrative perspective may be different from reader's perspective. आता लिखाण करणाऱ्याचं किंवा जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन करणाऱ्याचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो कदाचित रीडर्सच्या पर्स्पेक्टिव्हपेक्षा वेगळा असू शकतो. द ॲक्ट ऑफ रायटिंग इज टोटली डिफरंट फ्रॉम आर्ट ऑफ रीडिंग. जे लिखाणाची जी स्किल आहे किंवा लिखाणाची जी शैली आहे ही रीडिंगच्या शैलीपेक्षा वेगळी आहे. द डायस्पॉरिक रायटिंग पोजेस अ प्रॉब्लेम ऑफ अ डिफरंट डायमेन्शन्स. द डायस्पॉरिक रायटिंग जे आहे ती जणू काही एक प्रॉब्लेम उभा करते किंवा एक आकार देते त्याला ऑफ अ डिफरंट डायमेन्शन्स. वेगवेगळ्या परिमाणांचे ती डायस्पॉरिक रायटिंग पोजेस करते किंवा उभी करते. द डायस्पोरा हॅज बिकम अ डॉमिनंट फेनोमेनन. डायस्पोरा म्हणजे जणू काही एक डॉमिनंट फेनोमेनन ज्याला आपण म्हणतो की एक लोकोत्तर सर्वमान्य एखादी मोठी घटना ज्याला म्हणतो आपण की अशा पद्धतीचा द डायस्पोरा हॅज बिकम अ डॉमिनंट फेनोमेनन आपण त्याला म्हणू शकतो. इट कॅनॉट बी इग्नोर. ती आपण इग्नोर नाही करू शकत. रायटर्स डिफर फ्रॉम वन अनदर. लेखक हे एकमेकापासून भिन्न असतात. दे कॅनॉट बी ब्रॉट अंडर एनी सिंगल कॅटेगरी. ते स्वतःला कुठल्या एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये नाही आणू शकत किंवा ते कुठल्याही एका कॅटेगरीखाली नाही येऊ शकत. देअर होस्ट कल्चर्स प्ले अ क्रुशियल रोल इन देअर रायटिंग. त्यांचा जो एक मुख्य कल्चर आहे तो जो कल्चर तो एक महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले करतो. इन अ पॉसिबल मॉर्निंग देअर इज इंटरियरायझेशन ऑफ द इमेजेस. मॉर्निंग म्हणजे शोक. आता ही जी स्पेलिंग आहे MOURNING तर तिचा अर्थ होतो शोक, दुःख. देअर इज अ इंटेरियरायझेशन ऑफ द इमेजेस. द आयडॉल ऑर द आयडियल ऑफ द अदर इज डेड. ज्या मूर्ती आहेत किंवा एक आयडियल आहेत, द अदर इज डेड अँड ओनली लिव्ज इन अस. तर द आयडियल किंवा आयडॉल ऑर द आयडियल ऑफ द अदर इज डेड अँड ओनली लिव्ज इन अस. फक्त काही माणसं, समजा एखादी व्यक्ती मेलेली आहे पण ती मूर्ती स्वरूपामध्ये आपल्यासोबत अस्तित्वात राहते. व्हाईल इन ॲन इम्पॉसिबल मॉर्निंग द लॉस इज परमनंटली फेल्ट ॲज ॲन ॲबसेन्स. पण एक जो दुःख आहे, जो लॉस इज परमनंटली फेल्ट, जो एक दुःख आहे की एखादी व्यक्ती आपल्यामध्ये निघून जाते पण त्याच्याहीपेक्षा एक मूर्ती असणं ही जी भावना आहे किंवा ती मूर्ती रूपामध्ये आपल्यासोबत असणं ही जी भावना ही माणसाला जरा समाधान देते. व्हाईल इन ॲन इम्पॉसिबल मॉर्निंग एक दुःख कमी होतं. द लॉस इज परमनंटली फेल्ट ॲज ॲन ॲबसेन्स. द ॲबसेन्स कॅन नॉट बी ॲब्झॉर्ब, आयडियलाइज अँड फॉरगेटन. पण जो ॲबसेन्स आहे तो आपल्याला ॲब्झॉर्ब नाही करत. कॅन बी ॲब्झॉर्ब, आयडियलाइज्ड अँड फॉरगेटन. त्याच्यात आपण तल्लीन होत नाही. म्हणजे एखादा माणूस पुस्तक वाचण्यात तल्लीन होतो, एखाद्या घटनेत, एखाद्या गोष्टीत तल्लीन होतो. यू कॅन से दॅट जसबीर जैन ॲब्झॉर्ब इन दी नॉवेल, इन दी बुक. जसबीर जैन ही पुस्तकात तल्लीन झाली आहे. तसं द ॲबसेन्स कॅनॉट बी ॲब्झॉर्ब, आयडियलाइज्ड अँड फॉरगेटन. ॲबसेन्स अनुपस्थित माणूस विसरू नाही शकत. इट इज अ कॉन्स्टंट प्रेझेन्स, कॉन्स्टंटली मोर्न अँड रिमेंबर. द रोल ऑफ मेमरी अँड ट्रॉमा. मेमरी आणि काही जे आघात आहेत ते प्रचंड महत्त्वाचे आहेत इन डायस्पॉरिक रायटिंग. डायस्पॉरिक रायटिंग आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की डायस्पोरा म्हणजे काय आहे तर हू बॉर्न अँड ब्रॉट अप इन इंडिया
अँड सेटल ॲब्रॉड. जो जन्म आणि वाढला आहे त्याच मुंबईमध्ये, भारतामध्ये, आणि जो भारताच्या बाहेर जाऊन सेटल झाला आणि तिकडे जाऊन त्यानं लिखाण केलं आहे, साहित्य केलं आहे, तर ते साहित्य डायस्पोरिक रायटिंग किंवा रायटर म्हणून ओळखले जातात. विदाऊट मेमरी, विदाऊट अ सेन्स ऑफ लॉस, विदाऊट आठवणींशिवाय किंवा एक तुमच्यावर झालेल्या आघाताशिवाय किंवा तुमच्या नुकसानाशिवाय, विदाऊट सर्टेन विल टू मायथोलॉजाइज, इट विल बिकम इनटॉलरेबल फॉर डिस्प्लेस्ड पीपल अँड डायस्पोरा. विदाऊट मेमरी, विदाऊट सेन्स ऑफ लॉस, विदाऊट सर्टेन विल, एक सर्टेन विलशिवाय किंवा मायथोलॉजाइज करण्यासाठी इट विल बिकम इनटॉलरेबल, एक प्रकारे असह्य होईल फॉर डिस्प्लेस्ड पीपल, जे स्थलांतर करणारी माणसं असतात ना त्या लोकांसाठी, आणि डायस्पोरासाठी, म्हणजे जे ऑलरेडी मी मगाशी म्हणालो की जे डायस्पोरिक लोक आहेत त्यांच्यासाठी. थेअरी विल लूज इट्स एज, आणि मग एक जी थेअरी आहे ती तिची कडा सोडून देईल. देर इज डिफरन्स बिटवीन डिसलोकेशन caused by outside agency and dislocation caused by split in an extended family. आता पुढे बघा, there is also differences between forceful migration and voluntary migration. आता याच्यामध्ये एक फरक आहे की जे फोर्सफुल मायग्रेशन असेल किंवा आणि व्हॉल्युंटरी मायग्रेशन जे आहे त्यामध्ये there is a difference between dislocation caused by outside agency and dislocation caused by split in an extended family. There is also difference between forceful migration and voluntary migration. To come writers, dislocation is a constant happening. एक प्रकारे फोर्सफुल मायग्रेशन आहे किंवा व्हॉल्युंटरी मायग्रेशन आहे, हे यांच्यामध्ये एक फरक आपल्याला जाणून येतो. टू कम रायटर्स, डिसलोकेशन इज अ कॉन्स्टंट हॅपनिंग. एक डिसलोकेशन जे आहे हे कंटिन्युअस चालू असतं, म्हणजे मायग्रेशन कंटिन्यू चालू असतं, आणि त्यामुळे टू कम रायटर्स, डिसलोकेशन इज अ कॉन्स्टंट हॅपनिंग हे आपल्याला इथे दिसतं. डिसलोकेशन रिझल्ट्स इन हार्टबीट, रिसेंटमेंट, अँगर, क्वेश्चनिंग, रेजिस्टन्स अँड क्रॉसिंग ओव्हर इन टू न्यू टेरिटोरीज, न्यू सेल्फ्स अँड न्यू रिलेशनशिप्स. डिसलोकेशन जे आहे ते आपल्याला कशामध्ये दिसतं? हार्टबीट्स, एक रिसेंटमेंट, चीड असते माणसाच्या मनात, एक राग असतो, अँगर असतो, क्वेश्चनिंग, रिसेंटमेंट आहे, अँगर आहे, क्वेश्चनिंग आहे किंवा रेजिस्टन्स आहे त्या संदर्भात प्रतिकार, आणि अँड क्रॉसिंग ओव्हर इन टू न्यू टेरिटरीज, नवीन प्रांतांमध्ये प्रवेश म्हणा किंवा क्रॉसिंग ओव्हर इन टू न्यू टेरिटरीज म्हणा, न्यू सेल्फ्स अँड न्यू रिलेशनशिप, नवीन नातीसंबंध किंवा नवीन प्रांतांमध्ये क्रॉसिंग करणं, ह्याच्या सगळ्या गोष्टी ह्या डिसलोकेशनच्या रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. डिसलोकेशनमुळे काय काय होतं तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी होतात. द वर्ड क्रॉसओव्हर इज डिफरंट फ्रॉम हायब्रिडिटी अँड कन्व्हर्जन्स. द वर्ड क्रॉसओव्हर म्हणजे हायब्रिडिटी किंवा कन्व्हर्जन आपण ज्याला म्हणतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इट इन्व्हॉल्व्स अन अंडरस्टँडिंग अँड एक्सटेन्शन ऑफ सेल्फ, अ प्रोसेस ऑफ सिलेक्शन अँड सेल्फ रिफ्लेक्शन ऑल ॲट वन्स, ऑल टुगेदर. तर इट इन्व्हॉल्व्स अन अंडरस्टँडिंग, त्यामध्ये एक समजूतदारपणा किंवा एक एक्सटेन्शन ऑफ सेल्फ, स्वतः संदर्भात, किंवा प्रोसेस ऑफ सिलेक्शन, निवडीचं जी काही प्रक्रिया आहे किंवा स्वतःचं रिफ्लेक्शन जे आहे हे सगळं एकत्रितरित्या ऑल टुगेदर त्यामध्ये त्या साहित्यामध्ये आपल्याला या मॉडर्न रायटिंगच्या साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. द रायटर विशेस टू रिव्ह्यू द टर्म्स ऑफ कर्म अँड धर्मा विच वी हॅव इनहेरिटेड. लेखिका असं म्हणते की रायटर विशेस टू रिव्ह्यू द टर्म्स ऑफ कर्म अँड धर्म. कर्म आणि धर्म या ज्या काही टर्म्स आहेत की ज्या आपल्याकडे वारसात्मक पद्धतीनं आलेल्या आहेत, आपल्या कल्चरच्या पद्धतीनं, संस्कृतीच्या पद्धतीनं आलेल्या आहेत. द वर्क ॲट व्हरियस लेवल,
कारण की त्या वेगवेगळ्या ठिकाणा म्हणा किंवा लेवल म्हणा, वेगवेगळ्या लेवलवर वरियस लेवलमध्ये असतात आणि मग त्यामध्ये इंडिव्हिज्युअल असेल, कम्युनिटी असेल किंवा देश असेल, इंडिव्हिज्युअल, कम्युनिटी अँड नेशन, दे हॅव द कपॅसिटी टू एक्सपांड अँड एक्वायर रिलिव्हन्स फॉर सोशल अँड पॉलिटिकल रिलेशनशिप. त्यांच्याकडे एक जणू काही कपॅसिटी असते टू एक्सपांड, विस्तार करणं किंवा एक्वायर करणं, मिळवण्यासाठी, त्या संबंधित सामाजिक किंवा राजकीय रिलेशनशिप निर्माण करण्यासाठी. अनदर डॉमिनंट ट्रॉप इज दॅट ऑफ बिलॉंगिंग. आणखीन एक तुकडा जो आहे इज दॅट ऑफ बिलॉंगिंग टू लँग्वेज, भाषेशी संदर्भात, रिजनच्या प्रदेशाच्या संदर्भात, रिलिजनच्या संदर्भात, धर्माच्या संदर्भात आणि राष्ट्राच्या संदर्भात. अँड हाऊ डज वन बिलॉंग, मग एक कशाशी निगडीत असतो. द थर्ड ट्रॉप इज द प्रीऑक्युपेशन विथ व्हायलन्स अँड हेट्रेड. आणि तिसरा तुकडा आहे की जो एकाग्रता जपणं किंवा विथ व्हायलन्स अँड हेट्रेड, तिरस्कार किंवा राग ज्याला म्हणतो आपण, तर त्या संदर्भातला आपण एकाग्रतेने त्यावर लिखाण करणं. दिस ट्रोप्स आर रेज देअर ओन पॉलिटिकल पेशन्स. तर हे जे ट्रोप्स आहेत, हे जे तुकडे आहेत किंवा हे जे भाग आहेत, हे एक तत्कालीन राज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. देर इज व्हायलन्स ऑफ डिफरंट काइंड. आणि त्यामधले व्हायलन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इट एक्सप्लोर्स इन डिफरंट डायरेक्शन्स. ते जणू काही एक वेगळा डायरेक्शनने एक्सप्लोर करतात, जणू काही स्पोर्ट करतात डिफरंट डायरेक्शनमध्ये. गांधीयन आयडिया ऑफ नॉन व्हायलन्स इज डिफरंट. आता गांधींची जी विचारधारा आहे ही नॉन व्हायलन्स आहे, अहिंसावादी आहे, जी वेगळी आहे. इनर कॉन्फ्लिक्ट्स, अंतर्गत संघर्ष, सोशल कॉन्फ्लिक्ट्स, सामाजिक संघर्ष आणि नॅशनल कॉन्फ्लिक्ट्स, राष्ट्रीय संघर्ष, हे जे काय आहेत आर पोर्ट्रेड इन द कंटेम्पररी नॉवेल्स. हे समकालीन कादंबऱ्यांमध्ये पोर्ट्रेट केलेलं असतं, वर्णन केलेलं असतं. दे शो नीड ऑफ कंटिन्युअस डायलॉग अमॉंग व्हरियस कॉन्फ्लिक्टिंग फॅक्टर्स. ते एक प्रकारे शो करतात, काय करतात, नीड ऑफ कंटिन्युअस डायलॉग, कंटिन्यू संवादाची गरज ते शो करतात अमॉंग व्हरियस कॉन्फ्लिक्टिंग फॅक्टर्स. व्हरियस वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्टिंग फॅक्टर्स जे आहेत त्यांच्यामधून कंटिन्युअस डायलॉग्सची नीड ते शो करतात. सो दॅट्स ऑल अबाउट दी प्रोलॉग फ्रॉम दी बियॉन्ड पोस्ट कॉलोनियलिझम, ड्रीम्स अँड रिॲलिटीज ऑफ नेशन, द पर्सनल टू द पॉलिटिकल बाय जसबीर चंद. Okay, so that's all about this essay. Thank you so much. Have a good day.